मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. आमचा विचार एकच आहे असं सांगत सरकारमधील सर्वजण एकत्रितपणे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सामंत यांनी म्हटलंय. विखे पाटील समितीचे अध्यक्ष असल्यानं त्यांच्या नेतृत्वाखालीच पुढील चर्चा होणार आहे. मी शंभूराज देसाई किंवा प्रसाद लाड असो, विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालीच चर्चा करू असं सामंत यांनी स्पष्ट केलंय. तसंच आंदोलन न करता चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलंय. मसुदा घेऊन चर्चेत आलो नाही असं स्पष्टीकरणही मंत्री उदय सामंत यांनी दिलंय. वेगळे जरी आम्ही येत असलो तरी विचार शेवटी एकच आहे. मी काय, देसाई साहेब इथं आहेत, आम्ही त्यांच्याशी अनेक वेळा चर्चा करतो. पण आम्ही येऊन काहीतरी वेगळं करायचं, भारतीय जनता पार्टीने येऊन काहीतरी वेगळं करायचं, याच्यामधला अजिबात उद्देश नाही. आम्ही जरी वेगवेगळे आलो तरी विचार एकच आहे आणि एकाच विचाराने येतो. दादा, उन्हाळ्यामध्ये जी तुमची भेट झाली होती, ज्या उपोषणाच्या वेळेस तुम्ही आलेले होते, त्या दरम्यान झालेल्या चर्चा आणि आता त्यांची जी मागणी आहे यातली काय तफावत? याबाबत स्वतः विखे पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की ते समितीचे अध्यक्ष आहेत. आम्ही कुठचाही असा मसुदा घेऊन इथे चर्चेला आलेलो नाही. मी असेल, शंभूराज देसाई साहेब असतील किंवा प्रसाद लाड साहेब असतील, आम्ही त्यांच्याशी विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली चर्चा करू. आणि खरं तर हाच उद्देश आहे की आंदोलन होऊ नये आणि आंदोलन न होता त्यांचे प्रश्न सुटावे.